हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC मीन्स कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्याच्यामध्ये कॉमन टॉपिक जो आहे तो आहे द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. ठीक आहे. याचे आपण लास्ट 2 युनिट्स कव्हर केलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण सेक्शन 1 सेक्शन 2 कंप्लीट केलेलं आहे. आजचा थर्ड व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण सेक्शन 3 कंप्लीट करणार आहे आणि सेक्शन 4 यांचे 25 MCQs घेणार आहे. ठीक आहे. सेक्शन 3 जो आहे तो राईट टू इन्फॉर्मेशनचा आहे आणि सेक्शन 4 जो आहे तो ऑब्लिगेशन ऑफ पब्लिक ऑथॉरिटीज हा आहे. ठीक आहे. तर याच्यावर आपण 25 MCQs बघणार आहे. तर चला स्टार्ट करूया आपण राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट सेक्शन 3 अँड 4 चे MCQs. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, हू हॅज राईट टू द इन्फॉर्मेशन अंडर द RTI ॲक्ट. RTI कायद्याअंतर्गत माहितीचा अधिकार कोणाला आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, सेकंड ऑल सिटीजन, थर्ड ओनली टॅक्स पेयर अँड फोर्थ ओनली RTI ॲक्टिव्हिटीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑल सिटीजन, सर्व नागरिक. नेक्स्ट सेकंड, अंडर विच सेक्शन इज द राईट टू इन्फॉर्मेशन ग्रांटेड. माहितीचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत दिला आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 2, सेक्शन 3, सेक्शन 4, सेक्शन 5. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सेक्शन 3 कलम 3. नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज द प्रायमरी ऑब्लिगेशन ऑफ पब्लिक ऑथॉरिटी अंडर द सेक्शन 4 ऑफ 1 ऑफ ए. कलम 4A अनुसार सार्वजनिक प्राधिकरणाचे मुख्य कर्तव्य काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे मेंटेन सेक्रेसी, सेकंड मेंटेन रेकॉर्ड कॅटलॉग अँड इंडेक्स, थर्ड डेस्ट्रॉय ओल्ड रेकॉर्ड अँड फोर्थ हाईड सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मेंटेन रेकॉर्ड्स कॅटलॉग अँड इंडेक्स, नोंदणी वर्गवारीनुसार व अनुक्रमांकित ठेवणे. नेक्स्ट फोर्थ, within how many days must public authorities publish required detail after enhancement. कायदा लागू झाल्यानंतर किती दिवसात माहिती प्रकाशित करणे आवश्यक आहे? तर बघा, ऑप्शन आहे 30 days, 60 days, 90 days, 120 days. तो आन्सर आहे फोर्थ 120 days मीन्स 120 दिवस. नेक्स्ट फिफ्थ, what must be computerized by public authority as per section 4 of 1 of A. कलम 4A अनुसार सार्वजनिक प्राधिकरणांनी काय संगणकीकृत करावे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एम्प्लॉय डेटा ओनली, सेकंड ॲप्रोप्रिएट रेकॉर्ड, थर्ड लीगल फाईल ओनली अँड फोर्थ कॉन्ट्रॅक्ट्स ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲप्रोप्रिएट रेकॉर्ड, योग्य नोंदी. नेक्स्ट सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ इन्फॉर्मेशन टू बी पब्लिश अंडर सेक्शन 4(1) ऑफ बी. कलम 4(1) ब अंतर्गत कोणती माहिती प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट नेम ऑफ RTI ॲक्टिव्हिटीज, सेकंड पर्सनल डिटेल ऑफ सिटीजन, थर्ड ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर अँड फंक्शन अँड फोर्थ वोटर लिस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर अँड फंक्शन, संस्थेची रचना व कार्य. नेक्स्ट सेवन्थ, व्हॉट शुड बी पब्लिक ऑथॉरिटी अपडेट एव्हरी इयर. सार्वजनिक प्राधिकरणांचे दरवर्षी काय अद्ययावत करावे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट RTI ॲप्लिकेशन, सेकंड पब्लिक नोटीस, थर्ड पब्लिश इन्फॉर्मेशन अंडर सेक्शन 4 ऑफ 1 ऑफ बी अँड फोर्थ इंटरनल कंप्लेंट्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पब्लिश इन्फॉर्मेशन अंडर सेक्शन 4(1) ऑफ बी, कलम 4A ब अंतर्गत प्रसिद्ध केलेली माहिती. तसंच बघा, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टची शॉर्ट नोट प्लस MCQs PDF अवेलेबल आहे, ज्याची प्राईस आहे 50. इंग्लिश किंवा मराठी ज्यांना जे पाहिजे असेल मराठी इंग्लिशमध्ये मिळून जाणार. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 8, व्हॉट शुड बी गिवन अलॉंग विथ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन. प्रशासनिक निर्णयासोबत काय दिले पाहिजे? तर बघा, ऑप्शन आहे एपोलॉजी, सर्क्युलर, रिझन्स अँड कॉपी ऑफ लॉ. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिझन्स मीन्स कारणे. नेक्स्ट 9th, व्हॉट डज सेक्शन 4 ऑफ 2 एनकरेज. कलम 4(2) काय प्रोत्साहित करतो? तर बघा, ऑप्शन आहे सू मोटो डिस्क्लोजर, सेकंड अपील फिलिंग, थर्ड विथ होल्डिंग इन्फॉर्मेशन अँड फोर्थ फाईन्स फॉर डिले. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सू मोटो डिस्क्लोजर, स्वखुशीने माहिती प्रसिद्ध करणे. नेक्स्ट 10th, हाऊ शुड इन्फॉर्मेशन बी डिसॅमिनेटेड ॲज पर सेक्शन 4 ऑफ 3. कलम 4(3) नुसार माहिती कशी प्रसारित केली पाहिजे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सिक्रेटली, सेकंड इन डिफिकल्ट लिगल लँग्वेज,
थर्ड वाइडली अँड इझिली एक्सेसिबल फॉर्म अँड फोर्थ ओनली ओरली. द करेक्ट आन्सर आहे थर्ड वाइडली अँड इन इझिली एक्सेसिबल फॉर्म, विस्तृत व सुलभ पद्धतीने. नेक्स्ट 11. व्हॉट शुड बी कन्सिडर्ड वाईल डिसॅमिनेटिंग इन्फॉर्मेशन. माहिती प्रसारित करताना काय विचारात घेतले पाहिजे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट इफेक्टिव्हनेस अँड लोकल लँग्वेज, सेकंड पॉलिटिकल इंटरेस्ट, थर्ड ओनली इंग्लिश ट्रान्सलेशन अँड फोर्थ ऑफिसर कन्व्हिनियन्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कॉस्ट इफेक्टिव्हनेस अँड लोकल लँग्वेज, खर्च किफायतशीरता व स्थानिक भाषा. नेक्स्ट 12. हाऊ शुड मटेरियल बी मेड अवेलेबल टू सिटीजन. नागरिकांना माहिती अशी उपलब्ध करून द्यावी. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲट हाय प्राइस, सेकंड ओनली ड्युरिंग ऑफिस अवर्स, थर्ड फ्री और ॲट प्रिस्क्राइब कॉस्ट अँड फोर्थ थ्रू RTI ॲक्टिव्हिटीज ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फ्री और ॲट प्रिस्क्राइब कॉस्ट, विनामूल्य किंवा नियमित शुल्कात. नेक्स्ट 13. व्हॉट डज डिसॅमिनेटेड मीन्स अंडर धिस ॲक्ट. या कायद्यानुसार प्रसारित म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे केप्ट इन फाईल, सेकंड ओनली शेअर्ड विथ VIP, थर्ड मेड नोन टू पब्लिक वाया वेरियस मीडिया अँड फोर्थ कॉन्फिडेन्शियल सर्क्युलेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मेड नोन टू पब्लिक वाया वेरियस मीडिया, विविध माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणे. नेक्स्ट 14. विच ऑफ द फॉलोइंग इज द मीन्स ऑफ डिसॅमिनेशन. खालीलपैकी कोणता माहिती प्रसारित करण्याचा मार्ग आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिक्रेट मीटिंग, सेकंड ऑफिस मेमोज ओनली, थर्ड नोटीस बोर्ड अँड इंटरनेट अँड फोर्थ क्लोज व्हॉट्सअप ग्रुप. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नोटीस बोर्ड्स अँड इंटरनेट, सूचना फलक व इंटरनेट. नेक्स्ट 15. व्हॉट इज द टाइम लिमिट फॉर अपडेटिंग पब्लिश इन्फो अंडर सेक्शन 4. कलम 4 अंतर्गत प्रसिद्ध माहिती अद्ययावत करायची वेळ मर्यादा कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे मंथली, क्वार्टरली, इयरली, नो टाइम लिमिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इयरली मीन्स वार्षिक. नेक्स्ट 16. व्हॉट मस्ट बी पब्लिश अबाउट ऑफिसर अँड एम्प्लॉईज. अधिकारी व कर्मचाऱ्याबद्दल कोणती माहिती प्रसिद्ध करावी लागते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हॉबीज, सेकंड मंथली रिम्युनरेशन अँड कम्पन्सेशन सिस्टीम, थर्ड पर्सनल बँक अकाउंट डिटेल अँड फोर्थ मेडिकल हिस्ट्री. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मंथली रिम्युनरेशन अँड कम्पन्सेशन सिस्टीम, मासिक वेतन व भरपाई यंत्रणा. नेक्स्ट 17. व्हॉट शुड बी पब्लिश रिगार्डिंग बोर्ड अँड कमिटी. मंडळे व साहित्याबाबत समित्याबाबत काय माहिती प्रसिद्ध केली पाहिजे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पॉलिटिकल व्ह्यू ऑफ मेंबर, सेकंड मिनिट्स ऑफ मीटिंग अँड पब्लिक एक्सेस, थर्ड कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट अँड फोर्थ नन ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मिनिट्स ऑफ मीटिंग अँड पब्लिक एक्सेस. ठीक आहे, बैठकीचे इतिवृत्त व सार्वजनिक प्रवेश. नेक्स्ट 18. विच डिटेल अबाउट सबसाइडीज मस्ट बी पब्लिश. सवलतीविषयी कोणती माहिती प्रसिद्ध करावी लागते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन, सेकंड अमाउंट अलॉटेड अँड बेनिफिशरीज, थर्ड पॉलिटिकल बॅकग्राउंड्स अँड फोर्थ इंटरनल मेमोज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अमाउंट अलॉकेटेड अँड बेनिफिशरीज मीन्स वितरित रक्कम व लाभार्थी. नेक्स्ट 19. व्हॉट मस्ट बी पब्लिश अबाउट कन्सेशन अँड परमिट्स. सवलत व परवान्याबाबत काय माहिती प्रसिद्ध करावी. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बेनिफिशरी फॅमिली मेंबर, सेकंड डिटेल ऑफ रिसिपेंट्स, थर्ड RTI कंप्लेंट्स फील्ड अँड फोर्थ मिनिस्टर अप्रुव्हल नोट्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिटेल ऑफ रिसिपेंट्स, प्राप्तकर्त्यांचा तपशील. नेक्स्ट 20. व्हॉट इज रिक्वायर्ड रिगार्डिंग लायब्ररीज ऑर रीडिंग रूम. ग्रंथालय व वाचनालयाविषयी काय अपेक्षित आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एंट्री फी, सेकंड वर्किंग आवर फॉर पब्लिक एक्सेस, थर्ड मेंबरशिप फॉर्म अँड फोर्थ CCTV सर्वायलन्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड वर्किंग आवर्स फॉर पब्लिक एक्सेस, सार्वजनिक वापरासाठी कामकाज वेळ. नेक्स्ट 21. व्हॉट इन्फॉर्मेशन मस्ट बी पब्लिश अबाउट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याविषयी कोणती माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नेम अँड डेजिग्नेशन, सेकंड रेसिडेन्शियल ॲड्रेस, थर्ड पॉलिटिकल ॲफिलेशन अँड फोर्थ फॅमिली डिटेल्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट नेम अँड डेजिग्नेशन, नामे व पदनाम. नेक्स्ट 22. पब्लिक ऑथॉरिटी मस्ट एक्सप्लेन देअर डिसिजन टू. सार्वजनिक प्राधिकरणाने आपले निर्णय कोणाला समजावून सांगावे लागतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कोर्ट ओनली, सेकंड मीडिया,
थर्ड अफेक्टेड पर्सन अँड फोर्थ पॉलिटिकल लीडर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अफेक्टेड पर्सन, प्रभावित व्यक्ती. नेक्स्ट 23. इन्फॉर्मेशन शुड बी एक्सेसिबल. माहिती कशी असावी. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन अ कॉम्प्लिकेटेड मॅनर, सेकंड इझिली अँड अफोर्डेबली, सेकंड थ्रू पोलीस स्टेशन ओनली अँड फोर्थ ॲडमिनिस्ट्रेट डिस्क्रिशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इझिली अँड अफोर्डेबली, सुलभ व परवडण्या स्वरूपात. नेक्स्ट 24. विच फॉर्मॅट इज प्रेफरेबल फॉर डिसेमिनेटिंग इन्फॉर्मेशन. माहिती प्रसारणासाठी कोणता स्वरूप सर्वोत्तम मानला जातो. तर बघा ऑप्शन आहे ओनली प्रिंट बुक, सेकंड ओनली हँड रिटन फाईल, थर्ड इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट अँड फोर्थ ओनली टेलिव्हिजन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. नेक्स्ट 25. व्हॉट इज द गोल ऑफ सू मोटो डिस्क्लोजर बाय पब्लिक ऑथॉरिटीज. ठीक आहे, सार्वजनिक प्राधिकरणाने स्वखुशीने माहिती प्रसारित करण्याचा उद्देश काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिड्यूस RTI ॲप्लिकेशन, सेकंड इन्क्रीज सेक्रेसी, थर्ड डिले पब्लिक एक्सेस अँड फोर्थ कन्फ्यूज अप्लिकेंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिड्यूस RTI ॲप्लिकेशन, RTI अर्ज कमी कर. तसंच बघा PDF अवेलेबल आहे KDMCच्या, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट, अकाउंट्स, JE सिव्हिल आणि करंट अफेअर्स सुद्धा अवेलेबल आहे मंथली बेसिस. ठीक आहे, ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.